हे मी मुख्यमंत्री म्हणून कालच सांगितलं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वारसा आम्ही पुढे नेतोय आणि त्यांच्या काळात अशा लोकांना कठोरातली कठोर शिक्षा कशी मिळायची हे देखील आपण त्यांच्या सिनेमामध्ये पाहिलेलं आहे. आणि म्हणून असा महाराष्ट्र आहे हा महिलांना सन्मान देणारा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून मी काल सांगितलं की त्या नराधमाला अटक करा. त्याला अटक केली होती, त्याच्यावर असे कलम लावा की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यामध्ये फास्ट ट्रॅक वर घ्या सांगितलं. त्याला विशेष सरकारी वकील नेमा. आम्ही त्याच्यासाठी SIT नेमलेली आहे आणि संस्था चालकांनी देखील त्यांची देखील चौकशी केली पाहिजे. असे लोक, मुलींना हँडल करणारे लोक कसे तुम्ही जेंट्स ठेवू शकता? तिथं देखील महिला मुलीच पाहिजेत. आणि म्हणून ज्या संस्था चालक यांनी देखील नियम पाळले पाहिजे त्यांची देखील चौकशी करण्याची सूचना मी दिली आणि त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या. ही एक 4 वर्षाची चिमुकलीचं राजकारण, तिचं किती मोठं आयुष्य पडलेलं आहे. आज मीडियामध्ये काही लोक बाईट देत आहेत, काही लोक प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. अरे माझं तुम्हाला सांगणं आहे की त्या लहान मुलीच्या जीवाशी, तिच्या जीवनाशी, तिच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका. तिचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम करू नका. हे सरकार पूर्णपणे त्या आरोपीला फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. पण आदम जे कोणी असतील त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो.